तर शिश्वाच्या मावशीनं लवकरच फोन केला असं तर म्हणा मा रोप पेरायचे शिवाच्या माळाला लवकर ये. तर मावशीला म्हणलं मावा आला पेरायचे मग तू लवकर ये तिकडं. मग तो आला पेरून झाला का मग लगेच मग मावाला पेराय नाही का. तर मित्रांनो मग गेलो मावशीनं कुळवय आणला होता जुया आणला होता आणि मग लगेच आपण गेलो लगेच हेलगी झोपली. तर मावशीला म्हणला तू पेर. आता मग हेलगी झोपून झाल्यात आता मी देतो कुळव घालून मस्तपैकी नाही का. तर मग मावशीनं पाटपाटा पेरला आणि मग मला घरी यायचा होता ना आपलाही रोप पेरायचा होता. तर मित्रांनो 2 दिवस झालो ना कसा रिमझिम पाऊस वापसा झाला आहे नाही का आणि पाऊस पडून मस्तपैकी त्यामुळं मग आपणही रोपायची गाय. नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष बांडे. तर मित्रांनो आज आपल्याकडं पाऊस चालाय बऱ्यापैकी कालच्या धरून तर चालायच. तर आपल्याला आहे ना आता रोपा पेरायच्यात. तर ह्या पाहिडं बी काढून ठेवलं आहे 125 नंबरचा आणि सुंदरचा बी आहे मित्रांनो ह्या पाहिडं. तर चला आता आपल्याला रोप कसं पेरायचे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण रोप पेरायला आलो आहे. ह्या पा सपाट करून घेतला आहे आपल्या शिवाना भिवाना मस्तपैकी. आणि आता आपण याच्यामध्ये आधी सुपला खत टाकणार आहे आणि मग आपण भात पेरणार आहे. तर चला आता आपण टाकू सुपला खत. तर मनीषाचा काम चाला इकडं ह्या गबाळ पेटवायचा. येडाने गबाळ होता वावराच्या कडाना गोळा करून घेतला आहे तिनं आणि इकडं मस्तपैकी पेटवायचं काम चालू आहे तिचं. तर जवळ का वल्ला होऊन गेला त्या जेवढा जवळ तेवढा जवळ जाऊ चल आहे का नाही. तर चला आता मी घेतो सुपला खत टाकून. खत टाकीतात का? तर पातळ पातळ टाका. हा बस होय. हा तर मित्रांनो आपण हा 125 नंबर भात आहे आणि हे आता आपल्याला पेरायची मस्तपैकी. चला पेरून घेऊ. तर आता ह्या सुंदरचा रोप आहे आपण तिकडे पाहतो टाकला 125 नंबरचं आणि आता हे सुंदरचा आता आपण विकला खायला टाकणार आहे. तर आपण इथून टाका सुरुवात करू आपण. आपला शिवण डोळ्या मस्त उभा राहिलेला आहे ना.
विटा घातला ये का ये यार फोटो काढून दिला कसा दाखवतोय कसा नाही व्हिडिओ होती का काढायचं कस काय चाललं ना आपलं शिवाय शिवा एकच नंबरचा. तर नमस्कार मित्रांनो. ह्या पा आपल्याला आता वावर तयार केला आहे. बुजणी पण झालते याची आणि आता आपल्याला तर दिघा मामा आला आपल्याकडे सुंदरचा बी न्यायला. तर दिघा मामा ह्या पाय दुरीचा बर का पण तुटा गेल्या वर्षी पिशवी आहे. तू टाकले बी पाहून घे बरं कसं आहे. अरे बी चांगले या काय सुंदर आहे सुंदर मोजून देऊ का तसाच देऊ. ते अख्खी गोंधळ दे ना घेऊन जातो मोजून देतो ना मग. हा बरं का खाली टाकतो. आणि हा आपला सुंदरचा बी आहे. गेल्या वर्षी पिशीच आहे आणि यंदा हेच वापरायचे. पिशा भेटत नाही यंदा आहे ना. हा? पिशा कुठं भेटत नाही यंदा. 25 पिशी भेट ना. अरे पिठी तर खते नाही पेरू बाप्पा झाले का पेरू मै झाली बाप पेरून. सकाळपासून भिडलो तो हा तिकडे शिवाच्या माळाला गेलतो. तिकडे गेलो जराशी मग इकडं मनीषा हा दिघा मामाला मोजून. किती द्याव किती मी पाच पाहिल्या 5 पाहिल्या. हा तर मनीषा पाच पाहिल्या रे परत मोजी ते. कोण का बघाय तर आपल्याकडे बी सुद्धा होता आणि त्या दिघ्या मामाला द्यायचे. कुठं गाणवाटा घेतल्यात. आता गाणवाटा गाबरात घाबरत कोणाची. सुरेश खंडू हा का. हा त्याच्यासाठी बी नाहीये हा ना. हा अगं डोल मिळे ना डोलाची आशा करीत बसलो हा तर डोल भेटेना तुला डोल चालू आहे. हा हा का. मग आता आऊत अहो ते आहे ना तू नेन तू मग आता मग पैकी दमल्यात आज. आज ना मुंड्या उद्या पाहू. हा बैल शिकवलं हा ना. नांगर बारा टाकलाय कोणाक. काट्या वांग्याचे हा ना. हा किती झाला म्हणे 6 पाहिल्या. 6 पाहिला ना. वंजोबर टाक ना वर. हा वंजोबर टाका बियाचा काम आहे का नाही. हा मग तसं आपला काही नाहीये अरे बाबा चला मग आपल्याकडे सुंदरचा बी आहे आणि नेऊ शकता तुम्ही पण. अरे बाबा हे रे दिघ्या मामा एक भात घेऊन आलाय. आला बघा कायला लगेच आणला असता एखाद दिवशी. नको नको हा यावर तर यावर हा ना. हा राहिला असता ना काय त्या पळून चांगला होता कुठं. हा घरला घर खावा हा. यावरला लेट पाणी तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा झाला नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडले असेल ना लाईक शेअर करा आणि हाई बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच आपल्या गावाकडच्या व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो इडच थांबू. जय महाराष्ट्र जय आदिवासी. धन्यवाद.